Hello students, 1.3 Hope is the thing with feathers. या पोएमचा वॉर्मिंग अप. या वॉर्मिंग अप म्हणजे आपली तयारी आहे हा विषय समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ आहे. यामध्ये सर्वात प्रथम चिटचॅट म्हणजे गप्पा मारणे. तर या गप्पा आपल्याला फक्त मारायच्या नाहीयेत, चर्चा फक्त करायची नाही तर वह्यांमध्ये सुद्धा लिहून घ्यायचे. तुम्हाला इथे बाजूला चित्र दिसत असेल, मरून्ड ऑन अॅन आयलंड. आता इथे तुम्हाला काही प्रश्न विचारलेत, तर या प्रश्नांची उत्तरं आपण आता इथे लिहूयात. सो फार इंटरेस्टिंग वॉर्मिंग अप आहे. पण तुम्ही नवीन आहात का चॅनेलला? जुने असाल तर खूप खूप स्वागत, नवीन असाल तुमचंही स्वागत आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. डू यू एव्हर फील नर्वस? तुम्हाला असं नर्वस वाटतं का? येस, आय फील नर्वस. डू यू एव्हर फील रिअली डिप्रेस्ड? कधी कधी खूप डिप्रेस्ड वाटतं का? येस, आय फील डिप्रेस्ड मेनी टाइम्स. बऱ्याचदा आपल्याला डिप्रेस्ड वाटत असतं. व्हॉट मेक यू नर्वस ऑर डिप्रेस? काय बनवतं तुम्हाला नर्वस किंवा डिप्रेस? पेरेंट्स एक्सपेक्टेशन मेक मी नर्वस ऑर डिप्रेस. बिफोर एनी कॉम्पिटिशन आय फील नर्वस ऑर डिप्रेस्ड. कारण पालकांच्या अवस्था अपेक्षा आपल्याला बनवत असतात. क्वेश्चन 4, व्हॉट डू यू होप फॉर ऑन दोज ओकेजन्स? तुम्हाला काय तुमच्या कोणती आशा असते तुमच्या मनामध्ये अशा परिस्थितीत? आय होप पॉझिटिव्ह थिंकिंग अँड कॉन्फिडन्स इन मी. सो इथे आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हॅव यू होप्ड फॉर समथिंग दॅट यू न्यू वॉज डिफिकल्ट? आन्सर, येस, आय होप फॉर समथिंग दॅट आय न्यू वॉज डिफिकल्ट. इथे KNEW आहे, सो इथे के राहिलाय, सॉरी. क्वेश्चन 6, व्हॉट डू यू हॅव टू डू टू फुलफिल युअर होप्स? तुम्ही काय करता तुमच्या होप्स फुलफिल करायला? वी हॅव टू डू स्मार्ट वर्क अँड एफर्ट्स टू फुलफिल आवर होप्स. आता इथे द ओनली रे ऑफ होप, तर याच्यामध्ये आपल्याला ग्रुप दिलेला आहे ABC. इथे काही इमेजेस पण आहे. तर आपण काय करूयात आता पुढे, रे ऑफ द ओनली रे ऑफ होप. डिवाइड द क्लास इनटू ग्रुप 4 or 6. Each group select for itself one of the difficult situations listed below. They imagine themselves to be in that situation and carry on with the rest of the activity. आता इथे काय ऍक्टिव्हिटी आहे? अ ग्रुप ऑफ पॅसेंजर्स आर मरून्ड ऑन ॲन आयलंड इन द मिडल ऑफ द ओशन. आता मरून म्हणजे काय? किरण. In the beginning, we felt very frightened and confused. We felt that we could not get away to come back to our destination. ते हरवलेले आहेत आयलंड वरती. Suddenly, we noticed the ship was in the sea. We make fire to draw their attention. We started to shout loudly also. They noticed us and sent small boat towards the island, and we were carried safely to the ship. We thanked God and the crew of the ship. The ship was रे ऑफ होप अस. आता नेक्स्ट आहे, अ ग्रुप ऑफ पिलग्रिम्स म्हणजे यात्रेकरू ट्रॅव्हलिंग ऑन फूट हॅव लॉस्ट देअर वे इन अ थिक जंगल. आन्सर, व्हेन अ ग्रुप ऑफ look at their map, they discover that indeed they were lost and they do not know any way out of there. They knew that the only way to find a way out was to split up. So these pilgrims decided to divide themselves into groups of two and mark the trees as per they were moving ahead. रानामध्ये बऱ्याचदा हरवल्यावरती झाडांवर मार्क करायची पद्धत असते. Suddenly a boy came who said he knew the route. He helped us to reach our destination. The boy was ray of hope for us. आशेचा किरण कोण बनले? See, a team of players from an office have got down at the wrong place on a highway at night. It is lonely spot. खेळाडूंची काही खेळाडू आहे टीमचे आणि ते एका चुकीच्या ठिकाणी हायवेला थांबलेले आहेत आणि तो एक अंधारी किंवा एकांती ठिकाणे. The answer, and we were a team of basketball players who sat next to each other at office. We were in a cab headed to a basketball match. The driver stopped the cab on the highway near a fast food joint to grab a bite. We had dinner. Afterwards, we decided to move off for stadium. Our cab driver said the cab was not functioning properly. That time we were stuck on the road at the wrong place on highway at night. After 30 minutes waiting, police patrolling van came and dropped us on stadium. The police patrolling was the ray of hope for us. प्रत्येकाच्या आयुष्यात अशाच प्रकारे कोणी ना कोणी रे ऑफ होप असतं. सो थँक्यू सो मच. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.